काही काम होतं का सर? नाही, म्हणजे ऍक्च्युली नको नको, बॉसच आहे मी, मित्र नाही. काय झालंय सर? मला कळत नाहीये हे सगळं कोणी केलंय. सर तुम्हाला अंदाज आहे का किंवा मग कुणावर डाऊट आहे का की कोण असा असेल ज्याची अशी इच्छा आहे की तुम्ही जेलमध्ये जावं? रिअली कांट गेस. सर मी काय म्हणते, तुमचे पोलीसमध्ये बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत, मग तुम्ही सहज माहिती काढू शकता. किंवा मग मी पुरू काकांना सांगू का? नाही नको. सर पण जाऊ द्या ना, काय गरज आहे जाणून घ्यायची की ती व्यक्ती कोण आहे? गरज आहे, मला कळलं पाहिजे ना हे कोण करतोय, आणि मला जेलमध्ये टाकून त्यांना काय मिळणार आहे. नेमकी बिझनेस रायव्हलरी आहे का पर्सनल दुश्मनी? सर मग एक काम करा ना, तुमचे ते मित्र DCP शिंदे, तुम्ही त्यांना कॉल करा ना, ते तुमची नक्की मदत करतील. मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. थोडं कशाला, जास्तीचं बोललात तरी हरकत नाहीये माझी. आपल्या सारिकाचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयावरच बोलायचंय. बोला, ऐकतोय. अहो असं काय करताय? तुम्हाला पण असंच वाटतं का की मला तिच्यातले फक्त दोषच दिसतात? तर असं खरंच काही नाहीये, पण ती फक्त तुमचंच ऐकेल. आता काय केलं तिने? वेदांतवरती खोटे आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय तिने. काय? हो, आणि आता वेदांत सुटला म्हणून हिची चिडचिड सुरू. ती मगाशी कुणाशी तरी फोनवर बोलत होती. मी गेले आणि विचारलं तिला की हे काय चाललंय सगळं, कुणाशी बोलतेस? पण नाही, ती मला काहीही सांगायला तयार नाहीये. इनफॅक्ट मी विचारलं म्हणून माझ्यावरच जास्त चिडचिड केली ती. तिला तर तिची मम्मा शत्रूच वाटते. तिला वाटतं की मला तिचं सुख बघवत नाही, आणि तिने मला धमकी दिली की जर मी हे सगळं तुम्हाला सांगितलं तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. पण एक बरं केलं तुम्ही हे मला सांगितलं. पण प्रकरण हाताबाहेर गेलेलं नाहीये ना? काय माहिती, आय मीन मला काहीच कल्पना नाहीये. आणि आपण तरी कुणाला विचारणार ना जाऊन? का वागते ही मुलगी अशी काही कळत नाही. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर थोंडा मारून घेते नेहमी. ऐका ना, तुम्हीच बोला ना तिच्याशी, ती फक्त तुमचंच ऐकेल. बोलतो, बाहेरून माहिती काढावी लागेल तीही काढतो. नूतन वहिनी काही गप्प बसणार नाहीत. एकतर अलीकडे पार्टीत त्यांची उठबस पुन्हा वाढली आहे. या प्रकरणाच्या त्या नक्की मागे लागणार आणि त्यांना नक्की माहिती होणार की वेदांतच्या अटके मागे सारिकाचा हात होता. आता आपले संबंध कायमचे बिघडणार, आणि या प्रकरणाला जर राजकीय वळण लागलं तर त्याचा त्रास मला होणार. त्या विक्रांतशी लग्न करता यावं म्हणून करते हे सगळी. पण हे असं वागून लग्न होणार आहे का तिचं विक्रांतशी? मूर्खपणाचा कळस आहे ही मुलगी. खरं सांगू, तुमच्याशी बोलल्यामुळे मला आता खरंच खूप मोकळं मोकळं वाटतंय. मला वाटलं मी हे सगळं सांगितल्यावर तुम्ही माझ्यावरच चिडाल. तुम्हाला तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण मी नेहमीच सारिकाची बाजू घेत आलोय. पण आता मला पटलंय, तुमचं म्हणणं अगदी 100% पटलंय. माझ्याच अतिलाडामुळे बिघडली आहे मुलगी. पण आत्ता जे तिने करून ठेवलंय ना, ते निस्तरणं इतकं सोपं नाहीये. हाताबाहेर गेली ही मुलगी. सार्थकने कधी त्रास नाही दिला आपल्याला, आपल्या शब्दाबाहेर नाही कधी गेला.
फक्त एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध केली त्याने. माझ्यासारखा राजकारणात नाही आला, पण निदान हे असले उपद्व्याप तरी नाही केले. सारिकाशी आता मला बोलावंच लागणार आहे. हा बोल वेदांत. रात्रभर मला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. तक्रार खोटी आहे का खरी आहे याची शहानिशा करायला हवी होती ना. आम्हाला प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं. बरं, मला त्या मुलीचं नाव हवंय. मी काही गुंड नाहीये जाऊन बदला घ्यायला. अरे पण माझ्या विरोधात अशी तक्रार होते म्हणजे काहीतरी प्लॅनिंग असणार रे. नाहीतर एक साधारण मुलगी उगाच का असं करेल? तिच्या डोक्यावर ना कोणाचा तरी हात असणार. मे बी सम बिझनेस रायव्हल. हो, हे शक्य आहे. पण हे सगळं शोधून काढण्यासाठी मला स्वतःला लक्ष घालावं लागेल. आणि आता सध्या मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत, त्यामुळे माझ्याकडे 4-5 दिवस तरी वेळ नाहीये. पण मी शोधून काढेन, तू काळजी करू नकोस. थँक्स. यू हॅव ऑलवेज हेल्प मी. बाय. काय झालं? तू आज काही बोलत का नाहीयेस? तू पण तर गप्पच आहेस. एक सांगू का? सांग ना. तू सांगणार नाहीस ना कोणाला? नाही सांगणार. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे, पण प्रॉमिस कर मला. प्रॉमिस नाही सांगणार. बोल तर. मला असं कळलंय दादाला पोलिसांनी अरेस्ट केलं होतं. या बाबतीतलं मला काही माहितीच नाही. कोणी मला काही सांगतच नाही. मी आईला विचारलं तर ती मला गप्प करते. दादा तर मला काही सांगतच नाही. मला खूप टेन्शन आलंय यार. तू पण मला प्रॉमिस कर की मी जे तुला सांगेन ते तू कोणालाच सांगणार नाहीस. प्रॉमिस. मला काल रात्रीच कळलं होतं वेदांच्या अरेस्ट बद्दल. अमूल्याने सांगितलं ना. बघ ना तुम्ही कसं सगळं शेअर करता. दादा काही बोलतच नाही. आम्ही ठरवलंय की काहीच लपवायचं नाही. आधीच एकदा लपवण्याची खूप मोठी शिक्षा भोगली आम्ही. अजून काय सांगितलं अमूल्याने? ती म्हणाली की वेदांत बद्दल एका मुलीने खोटी तक्रार केली होती. तुझी आई मग वकिलांना घेऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये गेली. अमूल्याने साक्ष दिली आणि तेव्हा वेदांतला सोडले. खूप स्ट्रेस मध्ये होती रे अमूल्य. अगं पण कुठली मुलगी दादा विरुद्ध खोटी तक्रार का करेल? दादा तर मुलींशी बोलत सुद्धा नाही. पूर्ण रात्र पोलीस स्टेशन मध्ये होता तो. किती त्रास झाला असेल त्याला. झालाच असणार. पण डोंट वरी, तुझा दादा खूप मॅच्युअर आहे. व्यवस्थितपणे हँडल करेल तो सगळं. दादा सगळं सांभाळून घेईल माहितीये मला. पण आई खूप चिडली होती दादावर. तिला कळलंय दादा आणि अमूल्या एक रात्र एकत्र ऑफिस मध्ये होते आणि अमूल्याच आली होती पोलीस स्टेशन मध्ये मदतीला. आईचा खूप राग आहे यार तुम्हा दोघींवर. माहित नाही आता काय होणार आहे. सारिका, येस कुठे निघालीयस? पप्पा ऐका ना, मला खरंच खूप उशीर होतोय. मी जाते. आधीच खूप उशीर झालाय. मला बोलायचंय तुझ्याशी. आपण प्लीज नंतर बोलूयात का? मला खरंच उशीर होतोय. बाय. मी सांगितलेलं कळत नाहीये? मला बोलायचंय तुझ्याशी, महत्वाचं. पप्पा हे बघा. बस इकडे बस.
तुझा प्रत्येक हट्ट मी पूर्ण करतो. तू जे मागशील ते तुला आणून देतो. कुठलाही बाप करत नसेल इतके मी तुझे लाड करतो. तुला विक्रांत हवा होता म्हणून मी जाऊन नूतन वहिनींशी सुद्धा बोललो. पण तू जो काही हा वाह्यातपणा करून ठेवलायस ना. बोला बोला, सगळे मलाच बोला, मलाच राखवा. वेळीच जर थोबाड फोडलं असतं ना तुझं तर अक्कल आली असती तुला. आता जर पुन्हा काही उद्योग करून ठेवलेस तर तुझ्यावर हात उगारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही मी. मला माहितीये मी नकोशी झाली आहे सगळ्यांना. मी एक काम करते, आता जीव देते, म्हणजे तुम्ही सगळे शांत व्हा. सारिका, इतक्या लाडाने हिला वाढवलं ते काही हिने जीव देण्यासाठी? आधी कृती आणि मग विचार हे तू नेहमीच करतेस सारिका. पण त्याचे परिणाम कुणाकुणाला आणि कसे भोगावे लागतील याची कल्पना तरी आहे का तुला? हे असं काहीतरी करण्या अगोदर तू माझ्याशी का नाही बोललीस? तुला माहितीये वेदांतची बहीण या घरची सून आहे. आपले आणि वानखेडे कुटुंबाचे जुने संबंध आहेत. तो वेदांत काय तुला गल्लीतला पोरगा वाटला का? आणि नूतन वहिनी काय शांत बसतील असं वाटतंय? एव्हाना त्यांची माणसं कामालाही लागली असतील. आता त्यांना काही कळण्या अगोदर सगळं काही तू मला सांगून टाक. सांग, कोण मैत्रीण होती तुझी जिची तू मदत घेतलीस? सगळं नीट सांगायचं, काहीही न लपवता. सांगितलंस ना तू? यू हेट मी ना? यू हेट मी. कोणी हेट करत नाहीये तुला, पण तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. आणि का सांगणार नाही ते आम्हाला? सांग ना. तुम्ही आज जो काही पराक्रम करून ठेवलायत ना त्याचे काय परिणाम आम्हाला भोगावे लागतील हे समजलंय त्यांना. म्हणून सांगितलं त्यांनी आम्हाला. नवरा बायको आहोत आम्ही, तुझे आई बाप आहोत. आम्हाला काळजी असणारच ना, म्हणून सांगितलं. येतंय का लक्षात? ती आई आहे तुझी, समजलं? 9 महिने तिच्या पोटात वाढली आहेस तू. तुला काय अनाथाश्रमातून उचलून नाही आणलेलं आम्ही. मग तू हे असं काहीतरी वागलीस तर? हे बघ, तुला अजूनही गांभीर्य कळलेलं नाहीये म्हणून पुन्हा पुन्हा समजावतोय. नूतन वानखेडे ही बाई नक्की काय आहे, कोण आहे याची तुला कल्पना आहे? आणि तू तिच्या मुलाला वेदांत वानखेडेला खोट्या केसमध्ये फसवलंस. पॉलिटिकली ती बाई किती स्ट्रॉंग आहे याची तुला कल्पनाही नाहीये. त्यात तो पुरुषोत्तम आता बाहेर आलाय. तो पुरुषोत्तम कोण आहे हे माहितीये तुला? वेदांच्या बापाचा, श्रीधर वानखेडेंचा राईट हँड आहे तो. तो जर एकदा का मागे लागला तर एका दिवसात तुझ्या त्या मैत्रिणीला शोधून काढेल आणि तिच्याकडून वदवून घेईल. आणि मग तुझं नाव बाहेर आलं की त्या काय गप्प बसतील? विक्रांतला तर विसरच तू, पण त्या तुलाही आत टाकू शकतील. व्हॉट? हा विचार तर मी केलाच नाही. तेच, तू विचार करत नाहीस हेच तर मूळ कारण आहे ना. नाही, हे बघ, तसं नाहीये. मला फक्त त्या वेदांतला धडा शिकवायचा होता. नको, कुणाला काहीही धडे शिकवू नकोस तू बाई आता. आणि नवीन उद्योगही करू नकोस. मला कळत नाहीये या सगळ्यातून आता मी तुला बाहेर कसं काढणार आहे. पप्पा प्लीज मला वाचवा. माझ्या हातात काहीही उरलेलं नाही. मला सांग, कोण आहे ती मैत्रीण? पप्पा हे बघा, तो वेदांत माझा अपमान करतो आणि ते 36 गुणी जोडी. एक मिनिट. वेदांत, विक्रांत हे सगळं बाजूला ठेव. कुठलीही कारण देऊ नकोस. मला फक्त एवढंच सांग की ती मुलगी कोण आहे, कुठे राहते? सांगते. शंभर विंचू एकाच वेळीस मेंदूत डंख मारतायत अशी अवस्था झाली आहे माझी. डोळ्यासमोर नूतन वहिनी, वेदांत आणि तो पुरुषोत्तम दिसतोय माझ्या फक्त. मी
आले. आता कुठे निघाली आहेस? त्या मुलीला भेटायला चालली आहे. एक काम कर, पैसे घेऊन जा आणि तिला पैसे दे आणि आजच्या आज नागपूर सोडायला सांग. मुंबईला जा हवं तर म्हणून. आणि एक, तिला तिचा फोन बंद ठेवायला सांग. हवं तर तिला नवीन फोन घेऊन दे, एक सिम कार्डही घेऊन दे. पण पुढचे काही दिवस नागपूरला फिरकायचं नाही, कळलं? आणि मुंबईत जर तिला काही अडचण येत असेल तर मला सांग म्हणावं. पोलिसांनी जर तिला पकडलं ना तर ती तुझं नाव सांगेल. नाही पप्पा, हे बघा तिने मला वचन दिलंय की ती कुठेही काही बोलणार नाही. पोलिसांचा एक रट्टा पडला ना तर ते वचन तोंडातून बाहेर पडेल तिच्या आणि सगळं ओकेल ती, अगदी तुझ्या नावासकट. आता स्वतःचं डोकं वापरू नकोस. मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, समजलं? अमूल्य, आपल्यात त्या दिवशी वाद झाला होता. आपल्यात नेहमीच वाद होतात. अमूल्य, आय एम सिरियस. सॉरी, बोल. आपल्यात त्या दिवशी वाद झाला होता तेव्हा मी बोललो की माझं रेप्युटेशन पणाला लागलं आणि तू म्हणालीस की तुझं रेप्युटेशन पणाला लागलं. ते खरं होतं. जे मी पोलिसांना सांगू शकलो नाही ते तू सांगितलंस की रात्रभर तू माझ्यासोबत होतीस. इन्स्पेक्टरने तुझं कौतुक केलं, पण आता मला कळतंय त्याचा किती त्रास होऊ शकतो. अमूल्य, तू खूप करेज दाखवलंस. यू आर अ ब्रेव्ह गर्ल. पण आता मला कळत नाहीये मी तुला थँक्यू कसं म्हणू. आय मीन, माझं नेचर नाहीये. मी खूप कन्फ्युज्ड आहे. काय कन्फ्युजन आहे? सी अमूल्य, यू आर माय स्टाफ मेंबर. आय एम, बट व्हॉट इज द कन्फ्युजन? म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपलं भांडण झालं. मला तुझा खूप राग आला होता. त्यानंतर तू जॉईन केलंस, पण तरी माझा राग होताच. पण मग आत्ता आपण काय आहोत? म्हणजे आपण मित्र आहोत का फक्त कलिग्स? अरे पण नात्याला नाव द्यायची गरज आहे का? हे बघ, जे आहे ना ते तसंच राहू दे, काही हरकत नाही. आणि जर तुला असं वाटत असेल की मैत्रीची फिलिंग येते तर मग मी तुझा गैरफायदा घेईन, ऑफिसला सुट्टी टाकेन किंवा उशिरा येईन, असं काहीच करणार नाहीये मी. मूल्य, मी जसं म्हणालोय का? तू कशाला वाकड्यात शिरतेस? अरे तू स्पष्ट बोलतोयस तसंच मी स्पष्ट बोलतेय. मी कुठे वाकड्यात शिरतीये? बरं ठीक आहे, काम खूप आहे, आधी काम करूया. म्हणजे मी खूप डिस्टर्ब्ड आहे, पण काम पण महत्वाचं आहे. तू जाऊ शकतेस. जाणारच होते मी.